नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि निरोगी असाल. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा लेटच पोहोचत आहे. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझ्याकडे थोडा लेटस्ट हा प्रोग्राम ठेवलेला होता. प्रत्येक भागामध्ये संक्रांती ही वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केली जाते आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्याचं वेगवेगळं महत्त्व असते. तर आज माझ्या विरूची मी लूट ठेवली होती. ऍक्च्युली मी तब्येत ठीक नसल्यामुळे ती रथसप्तमीलाच ठेवणार होती, परंतु बरेचसे असे मनामध्ये संभ्रम होते. कोणी म्हणत होतं की रथसप्तमीच्या दिवशी लूट केली जात नाही, कोणी म्हणत होतं की अमावस्येनंतर लूट केली जात नाही. आणि यावेळेस संक्रांत फार मोजक्या दिवसासाठी आली होती, त्यामुळे मनामध्ये खूप गोंधळच होता. तर चला म्हटलं आता करूनच घेऊया. आणि वेळेवर अशी छोटीशी मी तयारी केली. फार असं काही मला करता आलं नाही. विराची ही सेकंड लूट होती आणि मला छान प्रकारे सेलिब्रेट करायची होती, परंतु तब्येतीमुळे आणि वेळेअभावी फार असं काही मला करता आलं नाही. तरी सुद्धा छोटासा असा प्रयत्न केला मी आणि छान असं छोटंसं असं डेकोरेशन केलं. छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आणि विराची लूट सेलिब्रेट करायचं ठरवलं. त्यासाठी विराला छान असा व्हाईट कलरचा ड्रेस वेअर करून दिला. हलव्याचे दागिने वगैरे घालून दिले. बघू शकता तुम्ही विराच्या चेहऱ्यावर किती खुशी आहे. तिला असं छान सजायला आणि असं काहीतरी वेगळं करायला खूप आवडते. प्रत्येक मुलांना डेकोरेशन मध्ये काही इंटरेस्ट नसतो, ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एन्जॉय करत असतात आणि तशीच आमची विरू आहे. फारशा बायकांना बोलवलं नव्हतं, शेजाऱ्यांना 4-5 बायकांना बोलवून विराची लूट करायचं ठरवून घेतलं आणि अशा प्रकारे आम्ही विराची लूट सेलिब्रेट केली. प्रत्येक भागामध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. काही ठिकाणी लूटला बोरनान सुद्धा म्हटल्या जाते, तर काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे असतात. तर आमच्याकडे तर याला लूटच म्हणतात आणि अशा प्रकारे ती साजरी केली जाते. आम्ही विरूची अशा प्रकारे लूट केलेली आहे. तर ती कशी वाटली तर कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा. आणि यामध्ये जर काही गलती झाली असेल ती सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगा. अशा प्रकारे आम्ही विरूची लूट सेलिब्रेट केली आणि या व्हिडिओ थ्रू मी तुमच्याशीही शेअर करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. बाय.